कोल्हापूर शहरातील स्टार बाजार आणि बिग बाजारच्या घरफाळ्यात सूट देऊन तत्कालीन कर निर्धारक संजय भोसले महानगरपालिकेचे 30 कोटी 29 लाखाहून अधिकचं नुकसान केलंय असा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केलाय। स्टार बाजारच्या घरफाळ्यातून आर्थिक नुकसान 21 कोटी 47 लाख 82 हजार 588 तर बिग बाजार घरफाळ्यातून आर्थिक नुकसान 8 कोटी 82 लाख 22 हजार 417 रुपये इतका आहे। या रक्कमेची दोन्ही मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्डवर बोजा नोंद करण्यात आलाय। हा बोजा संजय भोसले यांच्या मिळकतीवर नोंद करण्यात यावी यासह त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेटे यांनी केली आहे। महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं। 15 दिवसात याबाबतची कार्यवाही झाली नाही तर याविरोधात न्यायालयात क्रिमिनल रीट पिटिशन दाखल करण्यासह मुंबईतील ईडी कार्यालयाला सर्व कागदपत्र पाठवून चौकशीची मागणी करणार असल्याचं शेटे यांनी सांगितलं की ही जी 30 कोटी 29 लाख 84 हजार 975 ह्या स्टार बाजार आणि बिग बाजार ह्या मिळकतधारकांच्या प्रॉपर्टी कार्डावर ही जी बोजा नोंद झालेला आहे ह्याचा बोजा नोंद झालेला आहे। पण माझी एक मागणी आहे की ह्या फिर्यादीचा आरोपी झालेला संजय भोसले घरफाळा घोटाळ्यातील मुख्य आरोपी सध्या निलंबित असलेला हे ज्या प्रॉपर्टी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत, कदमवाडीमध्ये आहे, भोसलेवाडीमध्ये आहे, उजळावाडीमध्ये आणि उंडरी कोगे ह्या डॅमजवळ त्या ठिकाणी हे जी फार मोठा फार्म हाऊस आहे ह्याच्या सर्व मिळकतीवर हा बोजा चढवण्यासाठी मी माननीय प्रशासक मंजुलक्ष्मी यांना पत्र दिलेलं आहे। त्यांनी जर या 15 दिवसात त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद न केल्यास मी परत मुंबई हायकोर्ट येथे क्रिमिनल रीट पिटिशन दाखल करणार। त्याचबरोबर ईडीला देखील ह्या 30 कोटी 29 लाख 84,975 रुपयाची सर्व कागदपत्रे मी आजच्या आज पाठवून देणार आहे आणि ईडीकडून पण ही जी संजय भोसलेची मी चौकशी लावणार आहे।